आजच्या नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितला तर तुमच्या ठिकाणी 7 तारखेला मित्रांनो इंग्लिशचा पेपर आहे 10वीचा। कारण मित्रांनो तुमचा 1 मार्चला 10वीचा ठिकाणी मराठीचा पेपर झाला। आता मित्रांनो मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला मी जे क्वेश्चन प्रोव्हाइड केले होते तेच क्वेश्चन मित्रांनो मराठीच्या पेपरमध्ये आले। तर त्यानंतर मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केले, भरपूर विद्यार्थी मेसेज करत आहे, भरपूर विद्यार्थी कॉलसुद्धा करत आहे। विद्यार्थी म्हणतात सर इंग्लिशची सुद्धा आम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड करा, सर इंग्लिशची सुद्धा क्वेश्चन प्रोव्हाइड करा, सर तुम्ही मराठीसाठी जे क्वेश्चन प्रोव्हाइड केले होते तेच आम्हाला ठिकाणी परीक्षेमध्ये आले। त्याचप्रकारे इंग्लिशसाठी सुद्धा तसेच क्वेश्चन प्रोव्हाइड करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो तसेच मी क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे की जे तुम्हाला इंग्लिशच्या पेपरमध्ये विचारले जाणार आहे, म्हणजे तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये ते क्वेश्चन येतील। आता मित्रांनो कशा प्रकारे तुमचा मी जास्त वेळ घेत नाही, सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो तुम्हाला सर्व पेपर तुमचे जे होणार आहे बोर्डाचे त्या सर्व पेपरचे मित्रांनो सर्व अपडेट मिळणार आहे, सर्व क्वेश्चन प्रोव्हाइड केले जातील। बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला जे विचारले जाणारे क्वेश्चन आहे ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे, PDF सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे। म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून महत्त्वाचे व्हिडिओ मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला पहिला सेक्शन असतं मित्रांनो इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट। तर यामध्ये मित्रांनो सेक्शन नंबर 1 असतं मित्रांनो लँग्वेज स्टडी। सेक्शन नंबर 1 मित्रांनो लँग्वेज स्टडी हे 10 गुणांसाठी असतं। आता 10 गुणांसाठी कशा प्रकारे तुम्हाला मी सांगतो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 3 घंट्यांचा तुम्हाला ठिकाणी वेळ मिळतो, 80 मार्काचा मित्रांनो तुमचा पेपर आहे। म्हणजे मित्रांनो आता 80 मार्काचा पेपर तुम्हाला कसा कंप्लीट करता येईल याची माहिती मी प्रोव्हाइड करतो। तो क्वेश्चन नंबर 1 मित्रांनो तुम्हाला पहिला विचारला जातो, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न देखील सोडवायचे असतात, कोणतेही 4। आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर ह्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं एनी फोर, तर बघा अशा प्रकारे क्वेश्चन येतील। राईट टू कंपाऊंड वर्ड्स, म्हणजे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी काही शब्द दिले असेल ते तुम्हाला ठिकाणी लिहायचे। नंतर बघा पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स, ही सेंटेन्स दिले ते तुम्हाला ठिकाणी करायचे आहे। नंतर मित्रांनो तिसरा प्रश्न असेल फिल इन द ब्लँक्स यूजिंग द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द ब्रॅकेट, म्हणजे तुम्हाला ठिकाणी बघू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे या रिकाम्या जागा तुम्हाला ठिकाणी भरायच्या आहेत। नंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येईल पिक आउट द इनफायनाईट फ्रॉम द सेंटेन्स, तुम्हाला ठिकाणी बघू शकता इनफायनाईट सेंटेन्स तुम्हाला ठिकाणी ओळखायचं आहे। हे झाल्यानंतर मित्रांनो मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग द फॉलोइंग प्रेस, हे तुम्हाला मित्रांनो यूज करायचं आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे। हे झालं मित्रांनो तुमच्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 मध्ये। आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये मित्रांनो ॲक्टिव्हिटी नंबर 2 डू ॲज डायरेक्टेड, एनी 2 म्हणजे मित्रांनो कोणते तुम्हाला 2 सोडवायचे, यासाठी तुम्हाला ठिकाणी गुण मिळतील। तर बघा पहिलं मित्रांनो रिराईट इनटू इनडायरेक्ट नेरेशन, तुम्ही ठिकाणी बघू शकता, म्हणजे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी नवीन ठिकाणी लिहायचं इनडायरेक्ट नेरेशनमध्ये, ठीक आहे। हे झाल्यानंतर मित्रांनो बघा पुढचं आहे रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ द फ्रेंच आर्मी, म्हणजे तुम्ही जर बघितलं मित्रांनो हे जो तुम्हाला शब्द दिलं आहे, हे जे वाक्य दिलं आहे, हे वाक्य मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे द फ्रेंच आर्मीपासून ठिकाणी स्टार्ट करायचं आहे आणि मित्रांनो पुढे ते वाक्य कंटिन्यू तुम्हाला ठिकाणी करायचं आहे, ठीक आहे, म्हणजेच तयार करायचं आहे। आता हे झाल्याच्या मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे फ्रेम सेंटेन्स यूजिंग द होमोग्राफ टू शो द डिफरन्स इन थेअरमॅन मिनिंग, म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते ट्रेंड शब्द दिले आहे, तुम्हाला ठिकाणी मित्रांनो सेंटेन्स ठिकाणी होमोग्राफच्या ठिकाणी तयार करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला हा क्वेश्चन ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे। हे झाल्याच्या मित्रांनो तुम्हाला बी पार्ट असतो डू ॲज डायरेक्टेड एनी वन 2 गुणांसाठी। यामध्ये मित्रांनो पहिला असा क्वेश्चन असेल पिक आउट द मॉडल ऑक्झिलरी अँड स्टेट इज फंक्शन, तुम्हाला ठिकाणी बघू मित्रांनो मॉडल ऑक्झिलरी तुम्हाला ठिकाणी या ठिकाणी निवडायचे आहे आणि मित्रांनो ते स्टेट इन फंक्शन तुम्हाला ठिकाणी करायचे। हे झाल्यानंतर राईट द सेंटेन्स ॲज अ सिम्पल सेंटेन्स युजिंग प्रेझेंट पार्टिसिपल, म्हणजे तुम्हाला ठिकाणी मित्रांनो सिम्पल सेंटेन्स या ठिकाणी करायचं ते मित्रांनो कशामध्ये प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये, ठीक आहे, तुम्हाला ठिकाणी बघू शकता। हे झाल्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला ठिकाणी तेच क्वेश्चन मित्रांनो पुन्हा, म्हणजेच काय तर वरती तुम्हाला मी जे क्वेश्चन सांगितले ते क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात। हे झाल्यानंतर मित्रांनो आणखी तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील त्याची माहिती प्रोव्हाइड करतो। तर बघा इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट नंबर 2 वरती तुम्हाला मी प्रोव्हाइड केली ॲक्टिव्हिटी सेट नंबर 1। आता मित्रांनो ही दुसरी सेट आहे, म्हणजेच हे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात, एक तर ते विचारले जाऊ शकतात किंवा हे। आणि मित्रांनो मी मागे तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे काल का परवा, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तो नक्की बघा, कारण त्यामध्ये तुम्हाला मी सर्वात महत्त्वाचे क्वेश्चन प्रोव्हाइड केले, कारण तेच क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये येणार आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलला भेट द्या, चॅनलला भेट दिल्याच्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करा आणि मित्रांनो इंग्लिश इम्पॉर्टंट क्वेश्चनवर मी तुम्हाला तो व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ आवर्जून बघा, तेच क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेमध्ये येणार आहे। म्हणून सर्वांनी तो व्हिडिओ नक्की बघून घ्या, कारण किंवा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील किंवा मित्रांनो आज जो तुम्हाला मी क्वेश्चन सांगणार आहे हे क्वेश्चन विचारले जातील, कोणत्या ना कोणते मित्रांनो क्वेश्चन विचारले जाणार आहे, पण हमखास मित्रांनो यामधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। तर बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 आहे A1 ॲक्टिव्हिटी आहे, यामध्ये तुम्हाला कोणती 4 सोडवायचे 4 गुणांसाठी। जसं मित्रांनो तुम्ही वरती बघितलं तर बघा पहिलं आहे फिल इन द ब्लँक्स यूजिंग द ॲप्रोप्रिएट होम फॉर्म, हे तुम्हाला ठिकाणी करायचे।
दुसरा आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. तुम्हाला ठिकाणी हे जे सेंटेन्स दिलं आहे हे आयडेंटिफाय करायचे की कोणतं सेंटेन्स आहे. हे जायचे मित्रांनो स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. म्हणजे मित्रांनो स्पॉट द एरर करायचे आहे आणि हे सेंटेन्स तुम्हाला पुन्हा लिहायचे आहे. हे जायच्यानंतर राईट टू प्रेझेंट पार्टिसिपल इन विच द लास्ट लेटर इज डबल. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. हे जायचं मित्रांनो बघा फाइंड टू हिडन वर्ड्स टू मिनिमम 4 लेटर्स फ्रॉम. म्हणजेच मित्रांनो कोणते हिडन वर्ड्स तुम्हाला ठिकाणी निवडायचे आहे आणि मित्रांनो मिनिमम 4 लेटर्स फ्रॉम. तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो 4 लेटर्स ठिकाणी आलं पाहिजे. हे जायच्यानंतर मित्रांनो बघा पुढचं आहे डू ॲज डायरेक्टेड एनी टू. तर पहिलं मित्रांनो रिराईट इन टू इनडायरेक्ट नरेशन करायचे आणि त्यानंतर मित्रांनो रिराईट द सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो तुम्हाला करता आलं पाहिजे. नॉट ओनली बट ऑल्सो हे तुम्हाला सेंटेन्स दिले आहे हे तुम्हाला निवडायचे. नॉट ओनली बट ऑल्सो लिहायचं आहे. आता मित्रांनो कसं असतं हे तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे तुम्हाला अगोदर लिहिता आलं पाहिजे. नंतर तुम्ही हे स्टार्टिंग लिहिता आलं पाहिजे. नंतर हे वाक्य लिहायचं. नंतर मित्रांनो बट ऑल्सो नंतर हे वाक्य लिहिता आलं पाहिजे. असं मित्रांनो हे असतं. तुम्ही शिकलेला आहात म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो बघा पुढचा क्वेश्चन आहे रिराईट द सेंटेन्स इज सिम्पल फ्युचर टेन्स. हे सेंटेन्स मित्रांनो तुम्हाला सिम्पल फ्युचर टेन्समध्ये ठिकाणी करून लिहायचं आहे. ठीक आहे. हे जायचं मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे मेक 2 सेंटेन्स बाय यूजिंग गिवन वर्ड ॲज नाऊन अँड ॲज अ वर्ब. म्हणजे मित्रांनो हे सेंटेन्स यूज करून तुम्हाला मित्रांनो मिनिमम 2 सेंटेन्स ठिकाणी क्रिएट करता आलं पाहिजे. हे झालं. हे जायचं मित्रांनो बघा पुढचं आहे रिराईट द सेंटेन्स इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स यूजिंग द सबऑर्डिनेटर. तुम्ही ठिकाणी बघू शकता तुम्हाला हे करता आलं पाहिजे. याचे तुम्हाला गुण मिळतात. हे जर मित्रांनो बघा पुन्हा एकदा तुम्हाला मी ॲक्टिव्हिटी नंबर सेट 3 प्रोव्हाइड करतो आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एक तर मित्रांनो ॲक्टिव्हिटी सेट नंबर 1 मधले क्वेश्चन येतील. नंतर ॲक्टिव्हिटी सेट नंबर 2 मधले येतील किंवा ॲक्टिव्हिटी सेट नंबर 3 मध्ये तुम्हाला क्वेश्चन येतील. पण कोणते ना कोणते क्वेश्चन हमखास विचारले जाणार आहे म्हणून तुम्हाला मी सर्व क्वेश्चन ठिकाणी सांगत आहे. जर तुम्हाला हे क्वेश्चन मित्रांनो दिसत नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे क्वेश्चन सोडवा जेणेकरून मित्रांनो तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला ठिकाणी सराव सुद्धा होऊन जाईल. आणि मित्रांनो हे क्वेश्चन जर तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आले तर तुम्हाला ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचे आन्सर माहिती असेल. म्हणून तुम्हाला आत्तापासूनच हे क्वेश्चन सोडवून ठेवायचे. सर्वांनी स्क्रीनशॉट काढा आणि मित्रांनो ही क्वेश्चन सोडवायला सुरुवात करा. किंवा तुम्हाला ही PDF हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मी PDF प्रोव्हाइड करणार आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF दिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. कारण तुम्हाला मित्रांनो उद्यासुद्धा मी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे इंग्लिशच्या इम्पॉर्टंट क्वेश्चनवरती. परवासुद्धा तुम्हाला की मी इम्पॉर्टंट क्वेश्चनवरती व्हिडिओ देणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमची आणखी भरपूर पेपर बाकी त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. त्याची क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर बघा पहिला क्वेश्चन मित्रांनो मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग द फॉलोइंग पॅरास. म्हणजे की बघू शकता हे तुम्हाला यूज करायचं आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. हे झाल्यानंतर बघा पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्स सेम टू सेम मित्रांनो. नंतर आयडेंटिफाय द वर्ब अँड स्टेट इट्स टेन्स. म्हणजे मित्रांनो यापैकी तुम्हाला वर्ब या ठिकाणी आयडेंटिफाय करायचे आणि मित्रांनो हा कोणता टेन्स आहे हे तुम्हाला ओळखायचे. नंतर कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. तुम्हाला ठिकाणी बघू शकता हे तुम्हाला ठिकाणी वर्ड चेन या ठिकाणी कंप्लीट करायचे नाउनचे. नंतर अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हा क्वेश्चन तुम्हाला येतो. म्हणजेच काय मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी काही शब्द दिले जाईल यापैकी तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार हे शब्द ठिकाणी अरेंज करता आले पाहिजे म्हणजेच लावता आले पाहिजे. हे झाल्यानंतर मित्रांनो बघा पुढचे डू ॲज डायरेक्टेड एनी टू रिराईट इन टू इनडायरेक्ट नरेशन. तुम्हाला रिराईट करायचे आणि मित्रांनो कशामध्ये इनडायरेक्ट नरेशनमध्ये. नंतर बघा रिराईट द सेंटेन्स युझिंग नो सूनर दॅन. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे मग तुम्हाला करता आलं पाहिजे आणि पुन्हा हे लिहायचं आहे. हे झाल्यानंतर पुढचं मित्रांनो फ्रेम सेंटेन्स युझिंग द होम फोन्स. म्हणजेच काय मित्रांनो तर तुम्हाला अशा प्रकारे हे सेंटेन्स दिले ते तुम्हाला ठिकाणी करता आलं पाहिजे युझिंग अ होम फोन्स. हे झाल्यानंतर बघा पुढचं मित्रांनो चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन पॉझिटिव्ह ॲज वेल अ कंपॅरेटिव्ह डिग्री. म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मित्रांनो हे सेंटेन्स या ठिकाणी चेंज करता आलं पाहिजे. याचे तुम्हाला गुण मिळतात. नंतर बघा आयडेंटिफाय द क्लोजेस अँड स्टेट द टाईप ऑफ क्लोजेस. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. याचे तुम्हाला गुण मिळतात. हा क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे. आता हे झाल्याच्या मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 आता तुम्हाला मी क्वेश्चन नंबर 1चे मित्रांनो कोणकोणते क्वेश्चन विचारले येतील याची माहिती प्रोव्हाइड केली. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील त्याची माहिती प्रोव्हाइड करतो. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा मित्रांनो तुम्हाला पहिलाच क्वेश्चन आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता क्वेश्चन नंबर 2 मध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं सेक्शन नंबर 2 ह्यापासून स्टार्ट होतं. टेक्स्च्युअल पॅसेज असेल मित्रांनो तुमच्या पुस्तकातील हा पॅसेज असेल आणि ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 20 गुण मिळतील. 10 गुणांसाठी मित्रांनो ए पार्ट आहे आणि 10 गुणांसाठी मित्रांनो बी पार्ट आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये. तर बघा क्वेश्चन नंबर 2 त्यामधला ए पार्ट आहे 10 गुणांसाठी. तर 10 गुण कसे मिळतील तर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. तर पहिली ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब. हे मित्रांनो वेब डायग्राम दिले ही तुम्हाला कंप्लीट करायची. ह्या ठिकाणी तुम्हाला हे जो रिकाम्या जागा दिसत आहेत हे तुम्हाला ठिकाणी भरायचे आहे. आता कुठून भरायचे आहे तर मित्रांनो हा पॅराग्राफ आहे बघा. जर तुम्हाला हा पॅराग्राफ आला तर समजून जायचं काम आहे की तुम्हाला हेच क्वेश्चन येतील. हा क्वेश्चन येईल. नंतर मित्रांनो तुम्ही खाली स्क्रोल केले तर तुम्हाला हेच क्वेश्चन येतील जर तुम्हाला हा वरचा पॅराग्राफ आला तर. ठीक आहे. तर ॲक्टिव्हिटी 1 सॉर्ट केली तर त्याचे 2 गुण मिळतील. दुसरं बघा
आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, हे तुम्हाला आन्सर क्वेश्चन विचारले याचे तुम्हाला आन्सर करायचे, त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. क्वेश्चनची स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला दिसत नसेल तर व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि क्वेश्चनची स्क्रीनशॉट काढून घ्या आणि क्वेश्चन सॉल्व करा. कारण विद्यार्थ्यांनो हे क्वेश्चन तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नंतर A3 ॲक्टिव्हिटी कंप्लीट द क्रॉसवर्ड विथ द हेल्प ऑफ क्लोज गिवन. म्हणजेच काय मित्रांनो तुम्हाला हे क्रॉसवर्ड या ठिकाणी फिल करायचं आहे. आता मित्रांनो 2 गुण तुम्हाला याचे मिळतील. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते डू ॲज डायरेक्टेड. तर मित्रांनो ह्यामध्ये मित्रांनो पहिले तुम्ही ठिकाणी बघू शकता हे जो सेंटेन्स दिलं तुम्हाला हे सेंटेन्स मित्रांनो निगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला ठिकाणी करायचं आहे. हे सेंटेन्स दिले हे तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. याची तुम्हाला 1 गुण मिळेल आणि मित्रांनो याचा 1 गुण मिळेल. तुम्ही ठिकाणी बघू शकता बिगिन द सेंटेन्स विथ द IAF. म्हणजेच मित्रांनो काय तुम्हाला द IAF पासून या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि मित्रांनो शेवटी हे लिहायचे आहे, याची तुम्हाला 1 गुण मिळेल. फक्त नंतर तुम्हाला उलटं करता आलं पाहिजे. हे झाल्याच्या मित्रांनो A5 ॲक्टिव्हिटी वुड यू लाईक टू जॉईन द आर्म फोर्सेस जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजेच काय तुम्हाला की मित्रांनो जसं की आर्मी असेल किंवा मित्रांनो एअर फोर्सेस असे जे काही मित्रांनो फोर्सेस आहे ते तुम्हाला ठिकाणी जॉईन करायला आवडेल का, आणि जर आवडत असेल तर तुमच्या ठिकाणी आन्सर काय, त्याविषयी ओपिनियन काय हे तुम्हाला डिस्क्राईब करायचे. किती ओळी, 10 ते 15 ओळी लिहा किंवा 8 ते 12 ओळी लिहा. तुम्हाला ठिकाणी 2 गुण याचे मिळतात. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या ठिकाणी 10 गुण मिळाले. कशा प्रकारे बघा, हे 2 गुण नंतर हे 2 गुण. आपण ॲक्टिव्हिटी 5 सॉल्व केल्या. ॲक्टिव्हिटी 5 सॉल्व केल्या म्हणजेच मित्रांनो 5 गुणिले 2 केले तर आपल्या ठिकाणी 10 उत्तर येतं. म्हणजेच 10 गुणांचा आपला क्वेश्चन नंबर 2चा A पार्ट, फक्त A पार्ट झाला. अजून B पार्ट बाकी आहे. B पार्ट किती गुणांचा आहे, तोही 10 गुणांचा आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता क्वेश्चन नंबर 2 B पार्ट, तर मित्रांनो 10 गुणांचा आहे. असे मित्रांनो आपल्याला सेक्शन नंबर 2 मध्ये 20 गुण मिळतात आणि सेक्शन नंबर 1 मध्ये 10 गुण, सेक्शन नंबर 2 मध्ये 20 गुण, असे आपल्या ठिकाणी 30 गुण मित्रांनो सेक्शन 2 मध्ये त्या ठिकाणी दिले जातात. तर बघा पहिला क्वेश्चन मित्रांनो रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर मित्रांनो ह्यामध्ये पहिला क्वेश्चन असेल B1 स्टेट ट्रू और फॉल्स या ठिकाणी आहे. मित्रांनो तुम्ही ठिकाणी बघू शकता ट्रू और फॉल्स म्हणजे चुकी की बरोबर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हे वाक्य दिले हे चुकी की बरोबर हे तुम्हाला लिहायचं आहे. 2 गुण तुम्हाला मिळतील. आता हे कुठून शोधायचं, तर हा पॅरेग्राफ आहे. हा पॅरेग्राफमधून तुम्हाला त्याचे आन्सर शोधायचे की ते चुकीचं आहे की बरोबर आहे. आता तुम्हाला हे पॅरेग्राफ व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे. जर समजून घ्या तुम्हाला हा पॅरेग्राफ आला जसं की डॉक्टर कलाम वॉज अ ग्रेट सायंटिस्ट, हा पॅरेग्राफ आला तर समजून जायचं काम आहे की तुम्हाला हेच क्वेश्चन येतील. म्हणजेच हेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. म्हणून पॅरेग्राफही लक्षात ठेवा की कोणता पॅरेग्राफ येतो आहे आणि तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारले जात आहेत. ठीक आहे. तर बघा B2 ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो कंप्लीट द वेब डायग्राम. हे तुम्हाला ठिकाणी मित्रांनो वेब डायग्राम दिले जसे की क्वालिटीज ऑफ कलाम्स फादर्स. म्हणजे मित्रांनो कलामच्या फादरच्या ठिकाणी क्वालिटीज काय होते ते तुम्हाला लिहायचं या ठिकाणी. आता हे कुठून शोधाल, तर मित्रांनो हा तुम्हाला पॅरेग्राफ दिला आहे. बघा हा पॅरेग्राफ दिला आहे. ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला ठिकाणी शोधा आणि तुम्हाला ते आन्सर लिहायचं आहे. 2 गुण तुम्हाला याचे मिळतात. पुढे बघा कंप्लीट द क्रॉसवर्ड विथ द हेल्प ऑफ क्लोजेस घेऊन. म्हणजेच मित्रांनो तुम्ही ठिकाणी 2 गुण तुम्हाला याचे मिळतात. क्लोज. आता मित्रांनो हे तुम्हाला ठिकाणी ॲक्रॉस दिले, डाऊन दिले, हे तुम्हाला ठिकाणी क्लूज या ठिकाणी यूज करायचे आणि मित्रांनो ह्या क्लूजच्या थ्रू तुम्हाला ठिकाणी हे क्रॉसवर्ड फिल करायचे. 2 गुण तुम्हाला मिळतील. नंतर B4 ॲक्टिव्हिटी आहे डू ॲज डायरेक्टेड. तर मित्रांनो पहिली ॲक्टिव्हिटी ह्या ठिकाणी अशी आहे मेक इट ए कॉम्प्लेक्स सेंटेन्स युझिंग दॅट. म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स या ठिकाणी क्रिएट करायचं आहे, यामध्ये बनवायचं आहे. याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. त्यानंतर बघा दुसरं मित्रांनो बिगिन द सेंटेन्स विथ मल्टिपल फेथ. यापासून तुम्हाला ठिकाणी सुरुवात करायची आणि मित्रांनो हे जे वाक्य हे तुम्हाला लिहायचं आहे. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो बघा 5वा क्वेश्चन आहे वाय डू सायन्स अँड फेथ हॅव टू गो हँड इन हँड. म्हणजेच मित्रांनो काय तर तुम्हाला याच्यावर तुमचे ओपिनियन लिहायचे. किती मित्रांनो 10 ते 15 ओळी लिहा किंवा 8 ते 12 ओळी लिहा. तुम्हाला 2 गुण त्याचे मिळतात. हे झालं. त्यानंतर बघा सेक्शन नंबर 2 असतं मित्रांनो टेक्स्च्युअल पॅसेज. तोच क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2A. जसं तुम्हाला वरती मी सांगितलं की कोणते क्वेश्चन येतील तसं मित्रांनो आणखी तुम्हाला हे खाली सांगतो आहे की हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. एक तर त्या वरचे येतील किंवा एक तर हे तुम्हाला मी आता सांगतो हे क्वेश्चन येतील. अजून तुम्हाला भरपूर मी क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे. जोपर्यंत तुमचा पेपर होत नाही संपूर्ण 80 गुणांचा ते सर्व तुम्हाला 80 गुणांचे प्रश्न मी आजच्या एका व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे की कोणते क्वेश्चन तुम्हाला येतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमचं कार्य आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघला तर तुम्हाला ठिकाणी सर्व क्वेश्चन माहिती पडतील. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला क्वेश्चनची माहिती मिळणार नाही. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, लास्टपर्यंत नक्की बघा. ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला हिंदीच्या पेपरची सर्व मी माहिती प्रोव्हाइड करणार आहे. पुढील मॅथ असेल किंवा मित्रांनो तुमच्या हिस्ट्री असेल सर्व पेपरची तुम्हाला ठिकाणी माहिती प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो 10 गुणांसाठी क्वेश्चन नंबर 2A. तर यामध्ये मित्रांनो पहिला क्वेश्चन काय आहे तर बघा अरेंज द फॉलोइंग इन द करेक्ट ऑर्डर ॲज इट अपियर्स इन द पॅसेज. म्हणजे काय तर मित्रांनो हा तुम्हाला पॅसेज दिला आहे. या पॅसेजमध्ये तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. पॅसेज वाचल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे जो सेंटेन्स दिले हे तुम्हाला व्यवस्थितपणे मित्रांनो अरेंज करायचे. जसं या ठिकाणी क्रिया घडली असेल, जसं ठिकाणी काम झालं असेल किंवा जसं ठिकाणी बोललं असेल तिथं तुम्हाला ठिकाणी हे घडलेल्या घटनेनुसार ठिकाणी हे जे वाक्य हे तुम्हाला अरेंज करायचे खालीवरती. 2 गुण तुम्हाला मिळतील.
नंतर दुसरा प्रश्न आहे बघा, A2 ॲक्टिव्हिटी आहे, व्हॉट वॉज देलाज ग्रेटेस्ट फिअर ॲज द वॉन्टेड यू. याचे मित्र तुम्हाला एक प्रश्न मिळेल, याचं तुम्हाला की आन्सर लिहिले तुम्हाला 1 गुण मिळेल, म्हणजेच 2 गुण तुम्हाला मिळतील. ह्या प्रश्नाचा आन्सर लिहायचं आहे. नंतर तिसरा प्रश्न आहे, पिक आउट द वर्ड फ्रॉम द पॅसेज दॅट रेफर्स टू द फॉलोइंग. याची तुम्हाला की मित्रांनो पिक आउट करायची, जे तुम्हाला 1 गुण मिळेल. हे झाल्यानंतर मित्रांनो बघा दुसरा प्रश्न आहे, राईट द नाउन फ्रॉम ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. हे शब्द दिले, याचे तुम्हाला नाउन लिहायचे, याची तुम्हाला 1 गुण मिळेल. नंतर A फॉर क्वेश्चन आहे, रिराईट इंटू इनडायरेक्ट स्पीच. हे वाक्य दिले, हे तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये देखील करता आलं पाहिजे, याचे तुम्हाला गुण मिळतात. नंतर बघा, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स ॲज अ सिम्पल टेन्स. हे सेंटेन्स तुम्हाला सिम्पल टेन्समध्ये करायचे, याचे तुम्हाला गुण मिळतील. ग्रामर जर तुम्ही शिकला असेल तर तुम्हाला येईल, आणि नंतर तुम्हाला येणार नाही. नंतर A फॉर ॲक्टिव्हिटी आहे, व्हॉट काइंड ऑफ गिफ्ट्स डू यू लाईक टू एक्सचेंज विथ युअर फ्रेंड अँड फॅमिली मेंबर्स. म्हणजेच काय, तर मित्र तुम्हाला की कोणतं गिफ्ट मिळेल, आणि मित्रांनो तुम्ही ते एक्सचेंज करू शकता का तुमच्या फ्रेंडसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत. याच्यावर तुमची ओपिनियन लिहायचं आहे, तुमचं मत लिहायचं आहे. हा क्वेश्चन प्रत्येकाला लिहायचं आहे, कारण मित्रांनो हा हक्काचा तुमचा क्वेश्चन असतो, आणि हक्काचे तुमचे मार्क्स असतात, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन नक्की लिहायचा आहे 2 गुणांसाठी. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 2 बी पार्ट, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 गुणांसाठी. पहिला क्वेश्चन मित्रांनो तोच आहे बघा, काय सांगितलं तुम्हाला, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस अकॉर्डिंग ऑफ देअर ऑकरन्सेस इन द पॅसेज. म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला की हे सेंटेन्ससुद्धा अरेंज करायचं आहे, याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. कुठून, ते ह्या पॅसेज दिले, ह्या पॅसेज वाचायचं आहे, यामधून तुम्हाला ते या ठिकाणी अरेंज करता आलं पाहिजे, व्यवस्थित लावता आलं पाहिजे. नंतर B2 ॲक्टिव्हिटी आहे, हाऊ डिड इंडिपेंडेंट इंडिया रिकॉनाइज अँड हॉनर द अर्जुन सिंग. तुम्ही देखील बघू शकता, याचे तुम्हाला देखील आन्सर लिहायचे, 2 गुण तुम्हाला मिळतील. नंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर B3 आहे, मॅच द कॉलम A विथ कॉलम B. हे तुम्हाला देखील जोड्या जोडवता आल्या पाहिजे, याचे तुम्हाला 2 गुण दिले जातील, जोड्या जोडवायच्या आहेत. B4 ॲक्टिव्हिटी आहे, ही B4 ॲक्टिव्हिटी मित्रांनो, रिअल द सेंटेन्स विथ नॉट ओनली बट ऑल्सो. ग्रामॅटिकली मित्रांनो, म्हणजेच ग्रामरचे हे क्वेश्चन आहे, या ठिकाणी ॲड क्वेश्चन टाक सांगितलेलं आहे, या ठिकाणी मित्रांनो नॉट ओनली बट ऑल्सो करता आलं पाहिजे. हे वाक्य तर तुम्हाला 2 गुण मिळतील. हे झालं. नंतर B5 क्वेश्चन मित्रांनो, तुमचा पर्सनल रिस्पॉन्स. तर मित्रांनो हा क्वेश्चन लक्षात घ्या, हा क्वेश्चन तुम्हाला 2 गुणांसाठी विचारला जाणार आहे, म्हणून या सर्व क्वेश्चनचे स्क्रीनशॉट काढत चला, कारण हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे, हे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, म्हणून सर्वांची स्क्रीनशॉट काढत चला, 2 गुण तुम्हाला मिळतील. हे झाल्याच्या मित्रांनो बघा, पुढचं क्वेश्चन तुम्हाला दिलं आहे, तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 2 आहे. जसे तुम्हाला मी वरती सांगितलं, आतापर्यंत मित्रांनो 2 तुम्हाला मी क्वेश्चन नंबर 2 वरती जाऊन मित्रांनो 2 वेळेसाठी क्वेश्चन प्रोव्हाइड केले. आता तिसऱ्या वेळेस मित्रांनो तुम्हाला आणखी मी क्वेश्चन प्रोव्हाइड करतो आहे, क्वेश्चन नंबर 2 A वर आणि क्वेश्चन नंबर 2 B वर. ठीक आहे. तर बघा मित्रांनो सेक्शन नंबर 2 आहे, तर यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 2 A साठी कोणते क्वेश्चन विचारले जातील 10 मार्कांसाठी. तर मित्रांनो असं तुम्हाला की सांगितलेलं बघा, पीपल हू इन्स्पायर डॉक्टर अब्दुल कलाम. तर त्याची तुम्हाला की मित्रांनो 4 ऑप्शन आणखी दिले, याचे तुम्हाला फिल करायचे आहे. किती मित्रांनो 2 गुण मिळतील. बघा हे तुम्हाला पॅरेग्राफ दिलं आहे, या पॅरेग्राफवर तुम्हाला मित्रांनो हे क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे. नंतर बघा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट थॉट केम इन डॉक्टर कलाम माइंड वेन ही वॉज कंटेम्प्लेटिंग. याचं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे की कोणते थॉट त्यांच्या ठिकाणी मनामध्ये येत होते, त्याचे तुम्हाला आन्सर लिहायचे, 2 गुण तुम्हाला त्याचे मिळतील. नंतर बघा मित्रांनो सांगितलेले लिस्ट 4 ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज. म्हणजे मित्रांनो तुम्हाला पॅसेजमधून 4 या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह लिहायचे. या ठिकाणी 4 तुम्हाला दिले बघा, 1 2 3 4 हे तुम्हाला लिहायचे, 2 गुण तुम्हाला त्याचे मिळतात. नंतर बघा पुढचं मित्रांनो A फॉर ॲक्टिव्हिटी म्हणजेच ग्रामरची ॲक्टिव्हिटी असते. पिक आउट द वर्ब अँड स्टेट इट्स टेन्स. म्हणजे मित्रांनो वर्ड तुम्हाला पिक आउट करायचे आणि कोणता टेन्स हे लिहायचे. नंतर मित्रांनो हे वाक्य दिलं, हे तुम्हाला चेंज द वॉइस करायचे, म्हणजेच पॅसिव्ह वॉइस ॲक्टिव्ह वॉइस हे तुम्हाला करता आलं पाहिजे. याचे तुम्हाला गुण मिळतात, 2 गुण. हे झाल्यानंतर A फॉर ॲक्टिव्हिटी आहे, डू यू लाईक टू हेल्प द पूर. म्हणजेच काय, तर तुम्हाला की मित्रांनो गरिबांची मदत करायला आवडतं का. ऑफर्स अँड द डाऊन ट्रोडन. तुम्ही आणखी बघू शकता. अनजस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे तुम्हाला तुमचं ओपिनियन लिहायचं आहे, 2 गुण तुम्हाला त्याचे मिळतात. नंतर क्वेश्चन नंबर 2 आहे B, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 गुण तुम्हाला ठिकाणी मिळतात. क्वेश्चन नंबर 2चे B मध्ये. आपण A मध्ये बघितलं क्वेश्चन नंबर Aच्या, त्याचे 10 गुण मिळाले आणि Bचे 10 गुण असे आपल्याला ठिकाणी 20 गुण मिळतात. ठीक आहे. तर यामध्ये सुद्धा मित्रांनो असं तुम्हाला एक पॅसेज दिलं जाईल, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा पॅसेज आहे, या पॅसेज तुम्हाला आन्सर लिहायचे आहे. तर पहिले मित्रांनो ट्रू ऑर फॉल्स, B1 ॲक्टिव्हिटी ट्रू ऑर फॉल्स द्यायचे, 2 गुण मिळतील. चुकी की बरोबर हे कुठून शोधायचं, तर हा पॅसेज दिले, ह्या पॅसेजमधून तुम्हाला आन्सर शोधायचे आहे. नंतर B2 ॲक्टिव्हिटी आहे, तुम्हाला आन्सर विचारलं आहे, एका प्रश्नाचा आन्सर दिलं आहे, हा प्रश्न आहे, या प्रश्नात तुम्हाला आन्सर लिहायचे, 2 गुण मिळतात. नंतर मित्रांनो B3 ॲक्टिव्हिटी आहे, गिव्ह नाउन फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. तुम्हाला याचे आन्सर लिहायचे, 2 गुण मिळतात. नंतर बघा B4 ॲक्टिव्हिटी म्हणजेच ग्रामरची ॲक्टिव्हिटी आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला करायचे आहे आणि मित्रांनो सिम्पल टेन्स तुम्हाला सिम्पल टेन्समधले हे वाक्य लिहायचं आहे. 1 गुण यांना मिळणार, म्हणजेच 2 गुण तुमची या ठिकाणी झाले B4 मध्ये. आणि B5 मित्रांनो तुमचा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. म्हणजेच मित्रांनो काय, तर तुमचा ठिकाणी मित्रांनो स्वतःचं मत लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला इंग्लिशमध्ये किती 10 ते 15 ओळी ज्या विद्यार्थ्यांना लिहिता येतील त्या विद्यार्थ्यांना हे 2 गुण मिळतात. म्हणजेच मित्रांनो जवळ तुम्ही बघू शकता 4 गुण तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात क्वेश्चन नंबर 2 मध्ये, A मध्ये आणि B पार्टमध्ये. क्वेश्चन नंबर 2च्या A आणि B मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन असणारच आहे.
आहे. ठीक आहे. नंतर आता बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2चे आपण सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितले. आता मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहे, तुम्हाला पेपरमध्ये. त्यामध्ये मित्रांनो काय असेल, सेक्शन नंबर 3 असणार आहे आणि तो मित्रांनो पोएट्रीवर असणार आहे. पोएट्री म्हणजेच काय, तर पोईमवर तुम्हाला क्वेश्चन येतील. आता पोईमवर मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन येतील. तर क्वेश्चन नंबर 3 ए जो असेल तो मित्रांनो 5 गुणांसाठी आणि बी सुद्धा मित्रांनो की 5 गुणांसाठी आहे. आता बघा, कंप्लीट द वेब डायग्राम दिले, अशी तुम्हाला डायग्राम दिली जाईल आणि मित्रांनो याची तुम्हाला आन्सर लिहायचे. 2 गुण तुम्हाला याचे मिळतात. क्वालिटीज अँड ॲटिट्यूड्स फॉर सक्सेस, म्हणजे मित्रांनो कोणकोणत्या क्वालिटीज आणि ॲटिट्यूड या ठिकाणी पाहिजे सक्सेससाठी, हे तुम्हाला लिहायचं या ठिकाणी. ठीक आहे. ही बघा तुम्हाला पोएम दिली आहे, ही पोएम वाचायची आणि ह्या पोएममधून तुम्हाला ते आन्सर लिहिता आलं पाहिजे. हे झालं. त्यानंतर बघा दुसरं क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द लाईन विथ द हेल्प ऑफ गॉड यू आय विल गेट इट. तुम्हाला याची मित्रांनो 2 मार्क्स मिळतील ह्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना. नंतर मित्रांनो हा क्वेश्चन विचारला, याची तुम्हाला 1 गुण मिळेल. नंतर बघा क्वेश्चन नंबर 3 बी, याचे मित्र तुम्हाला 5 गुण मिळतात. क्वेश्चन नंबर 3 ए पार्ट, याचे आपल्याला 5 गुण मिळतात. बी पार्ट, त्याचे आपल्याला 5 गुण मिळतात. असे आपल्या ठिकाणी 10 गुणांचा क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट होतो. तर बघा बी पार्टमध्ये काय आहे, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन. म्हणजेच काय, तुम्हाला मित्रांनो ही पोएम दिली, ही पोएमचं तुम्हाला ठिकाणी ॲप्रिशिएशन करायचं असतं. ही पोएम आहे, याचं तुम्हाला ॲप्रिशिएशन करायचं आहे. आता मित्रांनो ह्यासाठी तुम्हाला टायटल लिहायचं आहे, पोएट कोण आहे, त्याचं नाव लिहायचं आहे. हे सर्व तुम्हाला पॉईंट दिले, यानुसार तुम्हाला ते ॲप्रिशिएशन करायचं असतं. 5 गुण तुम्हाला डायरेक्ट मिळतात. ठीक आहे. ही बघा पोएम दिली तुम्हाला, अशा प्रकारे ह्या पोएमची तुम्हाला काय ॲप्रिशिएशन करायचं आहे. हे झालं. हे त्याच्यानंतर बघा सेक्शन नंबर 3 पोएट्रीवर तुम्हाला आणखी कोणते क्वेश्चन येतील त्याची माहिती देतो आहे. 5 गुणांसाठी बघा मित्रांनो, पहिले कंप्लीट द फॉलोइंग. हे तुम्हाला की ज्या ब्लँक जागा दिसत आहे हे तुम्हाला फिल करायचं. कुठून, पोएममधून. ही पोएम दिली, ह्या पोएममधून तुम्हाला ह्या ब्लँक जागा फिल करायचे आहे. हे झालं. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग. हे तुम्हाला क्वेश्चन विचारले बघा खाली, हे क्वेश्चनची तुम्हाला आन्सर करायचे. आता आन्सर करताना काय करायचं आहे, याचा एक आन्सर लिहायचं आहे, याचा आन्सर लिहायचं आहे, तुम्हाला त्याचे 2 गुण मिळतील. नंतर A3 ॲक्टिव्हिटी, राईट द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा. आता ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला रायमिंग स्कीम कोणतं दिसते, तुम्ही हे बघू शकता मित्रांनो. फर्स्ट स्टामा दिलं आहे, यामध्ये तुम्हाला मित्रांनो शेवटचे शब्द मॅच होत आहे हे बघायचं आहे आणि मित्रांनो ते तुम्हाला लिहायचं असतात. ठीक आहे. याचे तुम्हाला किती गुण मिळतात, 1 गुण. हे झाल्यानंतर मित्रांनो बघा क्वेश्चन नंबर 3 बी पार्ट. आता आपल्याला की ए पार्टचे 5 गुण मिळाले. आता बी पार्टचे काय मित्रांनो ॲप्रिशिएशन करायचे. ॲप्रिशिएशन करण्यासाठी मित्रांनो काय दिले असते, पोएम दिले असते. तुम्हाला ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो त्याच्या तुम्हाला ठिकाणी हे पॉईंट दिले असते, त्यानुसार तुम्हाला ठिकाणी ॲप्रिशिएशन करायचं असतं. तुम्हाला 5 गुण मिळतात. हे झालं. त्यानंतर बघा मित्रांनो पुन्हा एकदा आणखी तुम्हाला पोएट्रीवरती मी क्वेश्चन नंबर 3 साठी प्रश्न प्रोव्हाइड करतो आहे. तर बघा पहिले या ठिकाणी प्रश्न मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 साठी साठी ट्रू और फॉल्स आहे. ही तुम्हाला पोएम विचारली जाईल. ही पोएम जर आली तर समजून जायचं काम आहे की तुम्हाला हेच क्वेश्चन येतील. तर बघा 2 गुण तुम्हाला याचे मिळतील, चुकी की बरोबर लिहिले तर. ही पोएम आहे, ही पोएम लक्षात घ्या. जर आली तर तुम्हाला तेच क्वेश्चन येतील. नंतर A2 साठी मित्रांनो असा क्वेश्चन विचारले जाईल, त्याची तुम्हाला 2 गुण मिळतील. नंतर A3 साठी मित्र तुम्हाला अशा ठिकाणी क्वेश्चन विचारले जाईल, त्याची तुम्हाला 1 गुण मिळेल. हे झालं आपले 5 गुणांसाठी. नंतर बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर 3B, यासाठी काय असतं मित्रांनो, ॲप्रिशिएशन असतो. हा क्वेश्चन तुमचा फिक्स आहे. क्वेश्चन नंबर 3B ॲप्रिशिएशन करायचं आहे, म्हणून सर्वांनी शिकून घ्या. अजून तुमच्याकडे वेळ आहे. जर तुम्हाला ॲप्रिशिएशन करता येत नसेल तर अजूनही वेळ आहे, शिकून घ्या. कारण मित्रांनो ॲप्रिशिएशन करणं खूप गरजेचं आहे. 5 गुणांचा हा क्वेश्चन असतो. तर बघा तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो पोएम दिली जाईल, त्यावरून तुम्हाला ॲप्रिशिएशन करायचं असतं. हे झालं. हे झाल्याच्या मित्रांनो आता पुढचं सेक्शन स्टार्ट होतं. सेक्शन नंबर मित्रांनो कोणतं आहे, सेक्शन नंबर 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजेच काय, तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील मित्रांनो तुम्हाला एक पॅसेज दिलं जाईल. त्या पॅसेजवर तुम्हाला ॲक्टिव्हिटी सोडवायच्या असतात, प्रश्न सोडवायचे असतात 10 गुणांसाठी. तर बघा क्वेश्चन नंबर 4A, यामध्ये मित्रांनो पहिला क्वेश्चन असतो, ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग. हे तुम्हाला ठिकाणी वाक्य दिले, हे वाक्य तुम्हाला फिल करायचे आहेत. ब्लँक जागा दिले, त्याच्यापुढे तुम्हाला वाक्य लिहायचे. कुठून, तर असं तुम्हाला ठिकाणी पॅरेग्राफ येईल, ह्या पॅरेग्राफमधून लिहायचं आहे. हा पॅरेग्राफ मित्र तुमच्या पुस्तकातला नाही किंवा तुम्ही हा पॅरेग्राफ शिकलेला नाही, तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील हा पॅरेग्राफ येणार आहे. म्हणून तुम्हाला व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचायचे पॅरेग्राफ आणि त्यानुसार मित्र तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच पॅसेज वाचून तुम्हाला ठिकाणी आन्सर लिहायचे. 2 गुण तुम्हाला मिळतील ॲक्टिव्हिटी 1मध्ये. ॲक्टिव्हिटी 2मध्ये तुम्हाला मित्रांनो असा प्रश्न विचारला जाईल, त्याचे तुम्हाला 2 गुण मिळेल. ॲक्टिव्हिटी 3मध्ये सुद्धा तुम्हाला ठिकाणी मित्रांनो असं क्वेश्चन विचारलं जाईल, त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. हे जायचे मित्रांनो ॲक्टिव्हिटी नंबर 4 असते मित्रांनो ग्रामरची, जसे की नॉट ओनली बट ऑल्सो करा. नंतर क्वेश्चन टॅग द्या, ॲड अ क्वेश्चन टॅग, असे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाईल, त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. म्हणजे सांगायचं दोस्त मित्रांनो की जे तुम्हाला पटापट हे सर्व क्वेश्चन दाखवते, याचं कारण असं मित्रांनो की PDF खूप मोठी आहे, म्हणून तुम्हाला सर्व क्वेश्चन आणखी एकाच व्हिडिओमध्ये मिळाले पाहिजे. या हेतूने मी तुम्हाला सर्व क्वेश्चन दाखवतो आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढत झाला आणि व्यवस्थितपणे मित्रांनो हे क्वेश्चन समजून घ्या आणि सॉल्व्ह करा, कारण तुमच्या परीक्षेमध्ये हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नंतर A5 ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो, डू यू थिंक ओनली हार्डवर्क लीड्स टू सक्सेस आणि वाय. म्हणजेच काय तर मित्रांनो फक्त सक्सेससाठी हार्डवर्क महत्त्वाचं आहे का, आणि मित्रांनो ते का, त्याचं तुम्हाला मत लिहायचं. किती, 10 ते 15 ओळी तुम्हाला लिहायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला त्याचे किती गुण मिळतील, 2 गुण मिळतील. किंवा 8 ते 12 ओळी जरी लिहिल्या तर तुम्हाला 2 गुण मिळतात. ठीक आहे. हे जर मित्रांनो क्वेश्चन नंबर 4चा B असतो मित्रांनो, काय असतं, समरी रायटिंग. आता मित्रांनो समरी रायटिंग काय सांगितलं बघा, राईट अ समरी ऑफ द अबो पॅसेज अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल फॉर इट. म्हणजेच काय तर मित्रांनो बघा तुम्हाला हा पॅसेज दिला आहे, हा पॅसेज दिला आहे.
हा पॅसेज तुम्हाला ठिकाणी समरी रायटिंग करायची आहे आणि यासाठी तुम्हाला योग्य जे टायटल वाटत असेल ते टायटल तुम्हाला द्यायचं आहे, त्याचे तुम्हाला गुण मिळतात. ठीक आहे, 5 गुण मिळतात डायरेक्ट. वरती क्वेश्चन नंबर 3मध्ये बी पार्ट असतो ॲप्रिशिएशन, त्याचे तुम्हाला 5 गुण मिळतात. आणि क्वेश्चन नंबर 4मध्ये मित्रांनो बी पार्ट असतो, त्याचे तुम्हाला ठिकाणी 5 गुण, म्हणजे हे तुमचे 10 गुण हक्काचे आहेत. म्हणून ॲप्रिशिएशन करणं आणि समरी रायटिंग करणं हे शिकून घ्या, तुमच्या हक्काचे गुण आहेत. अजूनही वेळ गेलेला नाही आहे. क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला हे क्वेश्चन अशा प्रकारे असेल बघा. कसे तुम्ही ठिकाणी बघू शकता, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असेल तुमच्या पुस्तकाच्या बाहेर, हा पॅराग्राफ तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तुम्ही ठिकाणी बघू शकता हा पॅराग्राफ. ठीक आहे, हा पॅराग्राफही तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्हाला मित्रांनो ही जो वेब डायग्राम आहे ही तुम्हाला कंप्लीट करायची, 4 ऑप्शन भरायचे आहेत, याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. नंतर A2 ॲक्टिव्हिटी आहे, हे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लिहायचे, 2 गुण मिळतात. A3 ॲक्टिव्हिटी मित्रांनो या तुम्हाला पॅसेजमधून लिहायचे, याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. नंतर मित्रांनो A4 ॲक्टिव्हिटी असते ग्रामरची, जसे की चेंज द वॉइस असेल. नंतर मित्रांनो निगेटिव्ह सेंटेन्स क्रिएट करा, याची तुम्हाला 2 गुण मिळतात. हे झाल्यानंतर मित्रांनो A5 ॲक्टिव्हिटी असते, मित्रांनो तुमचे पर्सनल ओपिनियन लिहायची, तुम्हाला 10 ते 15 ओळी 2 गुण तुम्हाला मिळतात. बघा हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 4B समरी रायटिंग कोणत्या पॅसेजची करायची आहे, वरच्या क्वेश्चनची. बघा हा पॅसेज आहे, या पॅसेजची तुम्हाला समरी रायटिंग करायची असते. कोणत्या क्वेश्चनची, क्वेश्चन नंबर 4Aचे. क्वेश्चन नंबर 4Aची मित्रांनो जो पॅसेज असतो त्याची तुम्हाला समरी रायटिंग करायची असते. हे झालं. नंतर मित्रांनो पुढचं जे शिक्षण आहे तेच मित्रांनो बघा, क्वेश्चन नंबर 4साठी तुम्हाला आणखी मी प्रश्न प्रोव्हाइड करतो आहे. तर क्वेश्चन नंबर 4A मित्रांनो बघा हे क्वेश्चन असतील. पहिला क्वेश्चन असेल एक तर ट्रू फॉल्स असेल किंवा फिलिंग द ब्लँक्स असेल, किंवा मित्रांनो जोडवा म्हणजेच काय, मॅच द कॉलम्स. तुम्ही ठिकाणी बघू शकता तुम्हाला जुळवायच्या आहे, याची तुम्हाला 2 गुण मिळतात. तुम्हाला असा पॅसेज येईल, तुम्ही ठिकाणी बघू शकता हा पॅसेज मित्रांनो तुमच्या पुस्तकाच्या बाहेर लिहिले आहे आणि त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे मित्रांनो, याची तुम्हाला 2 गुण मिळतात. तुम्हाला ही जे ब्लँक जागा दिसते ह्यामध्ये तुम्हाला वाक्य फिल करायचे. यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 3 असते मित्रांनो, याची तुम्हाला 2 गुण मिळतात. अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी येईल. ॲक्टिव्हिटी नंबर 4 असते मित्रांनो ग्रामरची, याची तुम्हाला 2 गुण मिळतात. जसं की निगेटिव्ह सेंटेन्स क्रिएट करा आणि ॲप्रोप्रिएट मॉडल ऑक्झिलरी निवडा, असे तुम्हाला ठिकाणी मित्रांनो सेंटेन्ससाठी सांगितले जातात. याची तुम्हाला 2 गुण मिळतात. आणि A5 ॲक्टिव्हिटी असते, त्याची तुम्हाला 2 गुण मिळतात. कारण मित्रांनो हा प्रश्न तुमचा स्वतःचा आहे, पर्सनल ओपिनियन असतो, म्हणून तुम्हाला याचे 2 गुण मिळतात. नंतर बघा क्वेश्चन नंबर 4B, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला समरी रायटिंग करायची असते. कोणत्या पॅसेजची, क्वेश्चन नंबर 4Aच्या. तुम्ही ठिकाणी बघू शकता हा पॅसेज आहे क्वेश्चन नंबर 4चा Aचा, त्याची तुम्हाला समरी रायटिंग करायची असते. तुम्ही ठिकाणी बघू शकता. हे झाल्यानंतर तुम्ही आता आपण पुढच्या सेक्शनला वळणार आहोत. पुढचे सेक्शन कोणतं आहे, सेक्शन नंबर 5 रायटिंग स्किल, सर्वात महत्त्वाचं सेक्शन आहे. यामध्ये तुम्हाला 20 गुण मिळतात. किती गुण मिळतात, 20 गुण. कशा प्रकारे मिळतात तेही सांगतो. तर क्वेश्चन नंबर 5 असतो मित्रांनो A. क्वेश्चन नंबर 5A 5 गुणांचा असतो. यामध्ये काय असतं, लेटर रायटिंग करायची. बघा हे तुम्हाला लेटर दिलं आहे, हा तुम्हाला टॉपिक दिलं आहे, यावर तुम्हाला आणखी लेटर राईट करायचं आहे. आता मित्रांनो एक तुम्ही फॉर्मल लेटर लिहा किंवा इनफॉर्मल लेटर लिहा. तुम्हाला फॉर्मल लेटर इनफॉर्मल लेटर लिहिता येत नसेल तर व्हिडिओ बघा, अजून तुमच्याकडे वेळ गेलेला नाही आहे. लेटर कसं लिहितं हे बघून घ्या. फॉर्मल लेटर कसं लिहितात, इनफॉर्मल लेटर कसं लिहितात हे शिकून घ्या. 5 गुण तुमच्या हक्काचे आहेत. समरी रायटिंग शिकून घ्या, नंतर ॲप्रिशिएशन कसं करतं हे शिकून जा, नंतर लेटर रायटिंग कसे करते हे शिकून घ्या. अजूनही वेळ आहे. अजून तुम्हाला मित्रांनो हे हक्काचे गुण आहेत म्हणून तुम्हाला मी सांगतोय. कोणी तुम्हाला सांगणार नाही हक्काचे मार्क्स कोणते असतात. तुम्हाला हक्काचे मार्क्स मी सांगतोय की हे क्वेश्चन तुम्हाला येतात म्हणून 5 गुण तुम्हाला मिळतील. एक तर इनफॉर्मल लिहा किंवा फॉर्मल लेटर लिहा. हा तुम्हाला टॉपिक दिला जाईल. असा टॉपिक असेल यावर तुम्हाला लिहायचं आहे. हे झालं. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 6 असतो A. याचे मित्रांनो तुम्हाला 5 गुण मिळतात. क्वेश्चन नंबर 6A तुम्हाला 5 गुण मिळतात आणि क्वेश्चन नंबर 5A तुम्हाला 5 गुण मिळतात. हे झालं. त्याचे मित्रांनो तुम्हाला काय असतं बघा, एक तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा, याचे तुम्हाला 5 गुण मिळतात. किंवा मित्रांनो नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचे तुम्हाला 1 गुण मिळतात. बघा असे तुम्हाला पॉईंट दिले, ह्यानुसार तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे, हे झालं. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला पुढचा आणखी क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 6B. क्वेश्चन नंबर 6B याचे तुम्हाला मित्रांनो 5 गुण मिळतात. बघा तुम्ही B1 स्पीच रायटिंग करा, यानुसार तुम्हाला पॉईंट दिले आहेत. किंवा मित्र तुम्ही व्ह्यू काउंटर व्ह्यू करा, याचे तुम्हाला आणखी पॉईंट दिले आहेत. हे झालं. अशा प्रकारे तुम्हाला पॉईंट दिले असतात. हे झाल्याच्या मित्रांनो बघा पुढचं सेक्शन आहे तेच मित्रांनो रायटिंग स्किल. रायटिंग स्किल तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे सुद्धा एक लेटर रायटिंग करता आली पाहिजे. कशा प्रकारे बघा, असे तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं जाईल, तुम्ही ठिकाणी बघू शकता. हे इन्व्हिटेशन आहे आणि ह्यावर मित्र तुम्हाला लेटर रायटिंग करायची. कोणतं एक तर फॉर्मल लेटर लिहा, इनफॉर्मल किंवा फॉर्मल लेटर, दोन्हींपैकी तुम्हाला कोणतं ना कोणतं एक लेटर लिहिता आलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला गुण मिळतील. आणि हे झाल्याच्या मित्रांनो क्वेश्चन नंबर 6A याचे मित्र तुम्हाला 5 गुण मिळतात. व्हर्बल टू नॉन व्हर्बल तुम्ही ठिकाणी बघू शकता. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो बघा पुढचा जो क्वेश्चन असतो तो मित्रांनो काय असतो तर तुम्हाला पाहायला मिळतो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता A2 ॲक्टिव्हिटी, याची तुम्हाला मित्रांनो A2 सोडवा किंवा A1 सोडवा असं तुम्हाला टॉपिक दिलं जाईल. स्क्रीनशॉट काढून घ्या. सेम टू सेम तुम्हाला हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 6B व्ह्यू काउंटर व्ह्यू स्पीच रायटिंग, याची तुम्हाला मित्रांनो 5 गुण मिळतात. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट नंबर 3 आहे बघा, रायटिंग स्किल, लेटर रायटिंग करायची. असं तुम्हाला एक टॉपिक दिलं जाईल. हा टॉपिक आहे तुम्हाला 3 वेळेस मित्रांनो मी 3 या ठिकाणी टॉपिक दिले. लेटर रायटिंगवर कोणकोणते क्वेश्चन येतील हे 3 वेळेस सांगितलेलं आहे. आतापर्यंत 2 वेळेस सांगितलं, हे 3ऱ्या वेळेस सांगतो आहे.
ठीक आहे. जेणेकरून तुम्ही हे स्क्रीनशॉट काढत असाल आणि हे सोडवत असाल, एक तर फॉर्मल लेटर एक तर इनफॉर्मल लेटर लिहा. हा टॉपिक दिला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे सोडवा. तेव्हाच मित्रांनो तुम्हाला देखील पेपरमध्ये मार्क मिळतील, कारण तुम्हाला हे सेम टू सेम क्वेश्चनसुद्धा येऊ शकतात. क्वेश्चन नंबर 6 आहे, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 5 गुण मिळतात. एक तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर तुम्हाला करायचे, व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल करता आलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही त्याचे टॉपिक बघू शकता, हे तुम्हाला टॉपिक दिले त्याचे. आणि हे झाल्याच्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 6B असतो, स्पीच रायटिंग. याचे तुम्हाला 5 गुण मिळतात. स्पीच रायटिंग किंवा व्ह्यू काउंटर व्ह्यू याचे तुम्हाला 5 गुण मिळतात. हे झाल्याच्या मित्रांनो बघा तुम्ही आणखी बघू शकता क्वेश्चन नंबर 7 असतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 7 हा फिक्स क्वेश्चन असतो ट्रान्सलेशनसाठी मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो 5 गुणांसाठी. क्रिएटिव्ह रायटिंग, तर यामध्ये मित्रांनो बघा काय सांगितलेलं आहे, एक्सपांड द थीम, एक्सपांड द फॉलोइंग आयडिया इंटू 100 वर्ड्स. म्हणजे मित्रांनो तुम्हाला हा आयडिया दिला, हे तुम्हाला इथं 100 वर्ड्समध्ये लिहा, 5 गुण मिळतील. किंवा मित्रांनो तुम्ही न्यूज रिपोर्ट करा, याचे तुम्हाला गुण मिळतील. नंतर तुम्ही क्वेश्चन नंबर 7मध्ये बी मित्रांनो डेव्हलपिंग अ स्टोरी. आता मित्रांनो या ठिकाणी ट्रान्सलेशन असतं, यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ट्रान्सलेशन तुम्हाला दिलं जातं. ट्रान्सलेशन तुम्हाला ठिकाणी करायचं सांगितलं जातं. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्हाला ठिकाणी ट्रान्सलेशन करायचं सांगितलं जातं. काही क्वेश्चन असतात ते तुम्हाला ठिकाणी ट्रान्सलेशन करायचं असतं. न्यूज रिपोर्ट करता यायला पाहिजे, स्टोरी टेलिंग करता आलं पाहिजे, असे मित्रांनो भरपूर तुम्हाला ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे सांगायचं येतो असं मित्रांनो की तुम्हाला हे क्वेश्चन विचारलं जातं. फक्त मित्रांनो ह्यामध्ये काय दिलं आहे, तर क्वेश्चनची मित्रांनो अदलाबदल केली आहे. काही ठिकाणी मित्रांनो क्वेश्चन नंबर 7A दिलं आहे, काही ठिकाणी क्वेश्चन नंबर 7B दिलं आहे, असं मित्रांनो आहे. पण मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येतात, हे लक्षात घ्या. आणि हे क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातील, हे लक्षात घ्या. म्हणून हे जे क्वेश्चन दिले यांची स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल. तर अपेक्षा करतो तुम्हाला सर्व क्वेश्चन समजले असतील. ही तुम्हाला PDF हवं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर PDF सेंड करा. मी तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे. जर तुम्हाला PDF हवं असेल तर सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळणार आहे. आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर PDF सेंड करा. जेवढे जास्त विद्यार्थी मागतील सर PDF सेंड करा, तेव्हाच तुम्हाला मी PDF सेंड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. म्हणून सर्वांनी PDF सेंड करा हे लिहून पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.